साहेब, एक कंपनी मॅनेजर आहे. माझी आजी इथे ॲडमिट असल्यामुळे मुंबई नाट्यमंदिर हॉस्पिटलमध्ये. तर त्या काही गरजेत माझी डायरी आणि माझं ATM कार्ड हरवलं होतं. तर 2 दिवसापूर्वी ही घटना घडली. मी डायरीचं ATM कार्डचा शोध घेत होतो, परंतु ते मला वेळ न भेटल्यामुळे मी आज पोलीस कॉम्प्लेक्समध्ये तक्रार करणार होतो. पण काल रात्री अचानक रात्री 10:30 वाजता मला संदीप भुगे साहेब, जे मुंबई नाट्य पोलीसमध्ये आहेत, त्यांनी मला फोन केला की आम्हाला तुमची डायरी आणि ATM कार्ड असं सापडलेलं आहे. तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊन त्याचं पूर्ण हे करून आम्हाला तुम्ही ते घेऊन जावं. तर मी आज इथे पोलीस चौकीला आलो. तर भुगे साहेब आणि PSI लोंढे साहेब पण इथे उपस्थित आहेत. यांनी मला ती डायरी आणि माझं ATM कार्ड घेऊन दिलं. माझा आयुष्यातला हा पहिलाच अनुभव आहे की कोणतीतरी वस्तू हरवली, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि कुठेही कंप्लेंट नाही आहे, कुठेही काही नसतानाही त्यांनी मला वेळेच्या आधी ती संपूर्ण डायरी आणि ATM परत दिलं. त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि असेच जर पोलीस आपल्या सिस्टममध्ये असतील तर आपण नक्कीच चांगली काम करेल, पुढे जाईल आणि खूप यशस्वी होईल. याबद्दल आभार आणि मी सगळ्यांची मनापासून आभार. माझे सहकारी संदीप भुगे आणि इतर 4 अंमलदार वाहतूक शाखा मुंबई नाका येथे आमचं कार्य बजावत असताना मुंबई नाका सर्कल येथे एका रिक्षा चालकाने एक डायरी आमच्या हातात आणून दिली. आणि ती डायरी मी खोलून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला एक ATM आणि काही CRचा व्यवहार असलेले एक लिहिलेले त्याच्या कागदपत्रांमधली माहिती ती माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझे रायटर संदीप भुगे यांना ती डायरी देऊन या सदरच्या व्यक्तीचा शोध घेण्याचा त्याला मी सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्या ATMवर त्या बँकेत गेला. बँकेनंतर त्यांनी ती चौकशी केली. बँकेत काही त्याचा पैसे असा पाठपुरावा करता आला नाही. मग त्यांनी गुगल चेक केलं. गुगलला सदरच्या लोकांचे नावं चेक केले. त्यामध्ये अकोला येथील एका व्यक्तीचा नंबर भेटला. त्या नंबरवरून हा व्यवहार कोणाचा आहे याची निष्पन्नता करून परस्पर कुठलाही पोलीस स्टेशन कंप्लेंट न देता त्यांनी याचा डायरीच्या मालकाचा शोध घेतला. आज रोजी भुगेंनी ती डायरी माझ्या समक्ष त्या व्यक्तींना सुपूर्द केली. आणि खरोखर भुगेची उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक आमचे मोहीन बागवान हे आमचे भारतनगरचे यांना हे पण तिथे उपस्थित आहे. त्यांनी पण त्यांच्या कामाचे कौतुक केले. आणि खरोखर उल्लेखनीय असं काम जर कर्मचाऱ्यांनी केलं तर या लोकांना आपल्याबद्दल खूप अभिमान राहतो याची जाणीव आज यांच्या 2 शब्दातून मला झाली. खरोखर असेच कर्मचारी अंमलदार यांनी काम करत राहिले तर आमच्या अधिकाऱ्यांचे पण मान उंचावेल, आयुक्तालयातील आयुक्तांचे पण मान उंचावेल असे मी अपेक्षा करतो.